नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा, आनंदी राहा. मी स्वागत करते सर्वात पहिले आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर, आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नाद संस्कृतीचा. आपण आपल्या चॅनलवर भगवद्गीता शिकत आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण इतरही जे काही श्लोक संस्कृतमधून आहेत, स्तोत्र आहेत, अष्टकं आहेत, ते पण आपण शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. जशी माझ्या मैत्रिणींची, माझ्या बहिणींची जशा कमेंट येतील तसं आपण ते पण शिकवत आहोत आणि शिकतही आहोत. आपले भगवद्गीतेचे किती अध्याय झाले बरं? 3 अध्याय झाले. आणि आपण 4थ्या अध्यायाला पण सुरुवात केलेली आहे. आणि 4थ्या अध्यायातली पण आपण जवळजवळ 27 श्लोक आपले झालेले आहेत. तर त्या 27 श्लोकापर्यंत आपण जे बघितलं ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या अध्यायात आपण बघितलं की अर्जुनाला विषाद झाला. अर्जुनाने धनुष्यबाण खाली टाकून दिलं आणि धनुष्यबाण खाली टाकून त्याने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, मी युद्ध करत नाही, मी युद्ध करू शकत नाही. का तर त्याला सगळे सोयरे, आप्त, स्वकीय सगळे समोर दिसले आणि सगळे यांच्या सगळ्यांसोबत म्हणजे आपल्याच माणसांसोबत लढायचं हे त्याला वेगळं वाटायला लागलं. आणि म्हणून त्याने ते पहिल्या अध्यायात मी लढणार नाही असा ठाम निश्चय केला. दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण त्याला स्थितप्रज्ञ होण्याचं सांगतात. सुखदुःखामध्ये समान असावं हेही सांगतात. युद्ध करणं गरजेचं कसं आहे तुला ते पण सांगतात. आणि हे युद्ध तुला करावंच लागेल हे पण भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात. त्याच्यामध्ये आत्म्याचं स्वरूप समजावून सांगितलं की तुला वाटतं का बाबा हे माझ्याकडून मरणार आहेत, पण हे त्यांच्या कर्माने अगोदरच मेलेले आहेत. आणि त्याच्यामुळं तिसरा अध्याय कर्मयोग सांगितला आहे. कर्म कसं करायचं, कोणतं कर्म करायचं आणि कोणत्या कर्मामुळे आपल्याला मुक्ती मिळू शकते हे भगवान श्रीकृष्ण तिसऱ्या अध्यायात सांगतात कर्मयोगात. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचं स्वरूप समजावून सांगितलं. आत्मा हा अविनाशी आहे हे त्याच्यामध्ये सांगितलं. तो कसा ते दुसऱ्या अध्यायात सांगितलं. म्हणजे युद्ध करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे आणि ते तुझ्याजवळ आहे, पण तुला ते फक्त वापरायचं आहे हे भगवान श्रीकृष्ण त्याला दुसऱ्या अध्यायात समजावून सांगतात. मग तिसऱ्या अध्यायात कर्म समजावून सांगितलं. मग कर्म कसं करायचं, कोणतं कर्म करायचं, कोणतं कर्म केल्याने आपण भगवंताचे आपण लाडके होऊ शकतो. देव कुणी बघितला ना, देव असा सगळ्यांना दिसत नाही. संत म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही हो, तर ते तसंच आहे. देव बाजारचा भाजीपाला नाही. आपलं ज्यावेळेस चांगलं कर्म उदयास येतं, चांगलं कर्म आपलं समजतं भगवंताला, त्यावेळेस आपल्याला भगवंताची अनुभूती येते. भगवंत हा दिसायची गोष्ट नाही आहे, ही अनुभूतीची गोष्ट आहे. म्हणून तिसऱ्या अध्यायात कर्मयोग समजावला आणि 4थ्या अध्यायात ज्ञान आणि कर्म दोघांची पण सांगड घातलेली आहे. आपण घेऊया 4थ्या अध्यायातले 27, 28 आणि 29 श्लोक. 26 आणि 27 आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. 28 आणि 29 हे 2 श्लोक आपण घेऊया. 28वा श्लोक घेते मी. पुस्तक समोर ठेवा, भगवद्गीतेचं बोटवळीवर ठेवा आणि कान व्हिडिओकडे ठेवू आणि आपण वाचायला शिकायला सुरुवात करूया. 28वा श्लोक घेते. द्रव्ययज्ञास तपोयज्ञास, द्रव्ययज्ञास तपोयज्ञा, द्रव्ययज्ञास तपोयज्ञा, योगयज्ञास तथा परे, द्रव्ययज्ञास
तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे. द्रव्ययज्ञास तपोयज्ञ योगयज्ञास्तथा परे. स्वाध्यायज्ञान यज्ञश्च स्वाध्यायज्ञान यज्ञश्च स्वाध्यायज्ञान यज्ञश्च यतयः संशितव्रतः यतयः संशितव्रतः. स्वाध्यायज्ञानयज्ञश्च यतयः संशितव्रतः. द्रव्ययज्ञास तपोयज्ञास योगयज्ञास्तथा परे. द्रव्ययज्ञास तपोयज्ञः योगयज्ञास्तथा परे. स्वाध्यायज्ञान यज्ञश्च यतयः संशितव्रतः. पुढचा श्लोक घेऊया आपण. 29. अपाने जुह्वति प्राणम अपाने जुह्वति प्राणम प्राणे अपानं तथा परे. अपानं जुह्वति प्राणम प्राणे अपानं तथा परे. अपाने जुह्वति प्राणम प्राणे अपानं तथा परे. प्राणापानगतिरुद्ध्वा 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 प्राणायामपरायणः प्राणायामपरायणः. अपाने जुह्वति प्राणम प्राणे अपानं तथा परे. प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणः. आपण दोन्ही श्लोक पुन्हा एकदा सोबत घेऊ. द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथा परे. स्वाध्यायज्ञानयज्ञश्च यतयः संशितव्रतः. अपाने जुह्वति प्राणं प्राणे अपानं तथा परे. प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणः. ह्या श्लोकांमध्ये ज्ञान आणि कर्माची सांगड तर 4थ्या अध्यायात घातलीच आहे, पण त्याच्याबरोबर यज्ञ करायचे सांगितलेत. यज्ञ म्हणजे सत्य बोलणे, हा पण एक यज्ञच सांगितला आहे. कोणी द्रव्याचा यज्ञ करतं, कोणी तपाचा यज्ञ करतं. म्हणजे यज्ञ केल्याशिवाय आपल्याला सुटका नाही, हे त्याच्यामध्ये समजावून सांगितलं आहे. द्रव्याचा यज्ञ, तपाचा यज्ञ, कोणी योगाचा यज्ञ करतं आणि कोणी स्वाध्याय म्हणजे ज्ञानाचा यज्ञ करतं. आणि हे तेच करू शकतात जे साधक असतात, ज्यांनी सगळे 6 जे षडरिपू आहेत ते टाकून दिलेले असतात. त्यांना आपण साधू म्हणतो. साधू म्हणजे 6 धुवून टाकलेत असे ते साधू. पण आजकाल माहिती आहेत आपल्याला साधू कसे कोण साधू होतं. तर ज्याला संसार करण्याचा कंटाळा आला तो साधू होऊन जातो. तर तसे साधू नाही. भगवंतांनी सांगितलं साधू म्हणजे 6 ज्यांनी धुवून टाकले, म्हणजे षडविकार ज्याने बाजूला फेकले ते साधू. तर असं ते साधू सज्जन जे आहेत, साधक जे आहेत, ते हे यज्ञ करू शकतात. द्रव्याचा, तपाचा, योगाचा आणि ज्ञानाचा. हे यज्ञ केल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. हे यज्ञ केल्याशिवाय आपल्याला गीता समजू शकत नाही, असं भगवान श्रीकृष्ण इथं समजावून सांगतात. बाकी उरलेलं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ मोठा व्हायला लागला आहे, त्याच्यामुळे आपण त्याची काळजी घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.